गुड मॉर्निंग स्टुडंट्स. स्टार्टिंग विथ द सम्स. आपले बेटा थ्री फेज किंवा पॉलीफेज हे सर्किटचे आपले सम्स चालू होते. ठीक आहे. मागच्या याच्यामध्ये आपले दोन सम्स झाले होते. फॉर्म्युले पण तुमच्या डोळ्यासमोर आहेत. ठीक आहे. ओके. फॉर्म्युला एकदा बघून स्टार असेल तर काय असतं, आय एल इज इक्वल टू आय पी एच, व्ही एल इज इक्वल टू किती असतं रूट थ्री पी एच. तसंच डेल्टा असेल आय एल इज इक्वल टू रूट थ्री आय पी एच आणि व्ही एल इज इक्वल टू किती असतं बेटा व्ही पी एच. आय पी एच इज इक्वल टू व्ही पी एच अपॉन झेड पी एच कॉम्बिनेशन. मग झेड पी एच काढायचं असेल तर हे फॉर्म्युले दोघं. ठीक आहे. आय पी एच इज इक्वल टू व्ही पी एच अपॉन आर पी एच प्युअर रजिस्ट्रीसाठी. ठीक आहे. कॉस ऑफ आय इज इक्वल टू आर पी एच अपॉन झेड पी एच, पण हा पुन्हा फॉर्म्युला कोणासाठी बेटा कॉम्बिनेशनसाठी. आणि कॉस ऑफ आय इज इक्वल टू आर पी एच अपॉन आर पी एच इज इक्वल टू 1 कोणासाठी बेटा प्युअर रजिस्ट्री. आणि पॉवरचा आपल्याकडे फॉर्म्युला आहे रूट थ्री व्ही एल आय एल कॉस ऑफ आय. रूट थ्री व्ही एल आय एल कॉस ऑफ आय. ठीक आहे चलो. ओके. आता माझं सम चालू होईल. सम चालू होताना पुन्हा इमेजच्या फॉर्ममध्ये सम दिसेल. कॉपी करून घ्यायचं. इमेजच्या फॉर्ममध्ये सम दिसत असेल, कॉपी करून घ्यायचंय. आता माझा थर्ड सम बेटा, काल दोन दिवस झाले होते, आज थर्ड सम. ठीक आहे. अ बॅलन्स स्टार कनेक्शन. कुठलं कनेक्शन म्हणते बेटा स्टार. स्टार कनेक्शन म्हटलं तर आधी त्याचे फॉर्म्युले. पहिला काम आय एल इज इक्वल टू काय असतो आय पी एच आणि व्ही एल इज इक्वल टू किती असतं बेटा रूट थ्री व्ही पी एच. पहिले फॉर्म्युले लिहून टाकायचे, मग बाकीचं पुढे. ठीक आहे. इज सप्लाइड फ्रॉम व्होल्टेज. व्होल्टेजची किंमत दिलेली किती बेटा 400 व्होल्ट. ओके. त्याच्यानंतर थ्री फेज फ्रिक्वेन्सी पण दिलेली किती बेटा 50 हर्ट्ज. फ्रिक्वेन्सीची किंमत किती आहे 50 हर्ट्ज. रेजिस्टन्स पर फेज. रेजिस्टन्स पर फेज म्हणजे आरपीएच ची किंमत दिलेली आहे किती आहे बेटा 25 ओहम. पुढे काय होतं, पुढे करायचं होतं कॅल्क्युलेट द लाईन व्होल्टेज. लाईन व्होल्टेज म्हणजे व्हीएल. ओके. पुढे फेज व्होल्टेज म्हणजेच व्हीपीएच. ओके. त्याच्यानंतर लाईन करंट म्हणजेच आय एल आणि अजून एक सगळ्यात शेवटी काय बेटा पॉवर कन्झ्युम. एवढ्या मला चार गोष्टी काढायच्या आहेत. ठीक आहे. ओके. आता ना सगळ्यात पहिले तर याच्यामध्ये फक्त रेजिस्टर. इंडक्टर दिलाय नाही, कॅपॅसिटर दिलाय नाही, म्हणजे हे गणित कॉम्बिनेशनचं नाहीये बेटा. ठीक आहे. म्हणजे मग माझे सगळे प्युअर रेजिस्टिव्ह वाले फंडे यूज होतील. कुठले फंडे होतील बेटा प्युअर रेजिस्टिव्ह वाले कन्सेप्ट माझे सगळे या गणितामध्ये यूज होतील. बरं. आता सगळ्यात पहिले मला त्यांनी आय एल आणि व्ही एल. आता मी नोट दिली होती बेटा आठवते. बाय डिफॉल्ट जर त्यांनी स्पेसिफाय केलेलं नसेल तर बाय डिफॉल्ट कुठल्या किमती असतात बेटा लाईनच्या. म्हणजे ही किंमत कुठली बेटा माझी लाईन. कुठलं व्होल्टेज दिले मला लाईन व्होल्टेज दिलेलं आहे. येस. मग तो विचारतो मला लाईन व्होल्टेजच आहे, लाईन व्होल्टेज काढायची पण गरज नाही, डायरेक्टली आहे. ठीक आहे. मग इथे लिहून घेऊ व्ही एल इज इक्वल टू किती आलं बेटा 400 व्होल्ट. पुन्हा एकदा व्ही एल भेटून गेला. पुढे काय म्हणतो व्हीपीएच. व्हीपीएच काढ. मग फॉर्म्युला माझ्याकडे व्ही एल इज इक्वल टू किती असतो रूट थ्री व्हीपीएच. व्ही एल इज इक्वल टू काय फॉर्म्युला बेटा रूट थ्री व्ही पी एच. मग व्ही एल त्याला डिवायडेड बाय रूट थ्री इज इक्वल टू किती आलं चलो व्ही पी एच. ओके. मग व्ही एल ची किंमत किती आहे 400, त्याला डिवायडेड बाय रूट थ्री इज इक्वल टू काय आलं बेटा व्ही पी एच. चलो कॅल्क्युलेशन्स करा आणि व्ही पी एच ची किंमत काढा. कॅल्क्युलेशन्स करा सगळेजण आणि व्ही पी एच ची किंमत काढा. डिवाइड करा. काय डिवाइडेड बेटा 400 डिवायडेड बाय रूट थ्री. 400 डिवायडेड बाय रूट थ्री किती आलं 230.94. 230.94 काय बेटा व्होल्ट. ही कोणाची किंमत झाली व्हीपीएच. व्हीपीएच पण भेटला. ओके. आता पुढे व्हीएल भेटला, व्हीपीएच भेटला. पुढे मला आयएल काढायचा आहे. आयएल इज इक्वल टू काय असतं बेटा आयपीएच. बरं. आयएल इज इक्वल टू आयपीएच. तुम्हाला एक मी काल नोट सांगितली होती बेटा आठवते. सगळ्यात पहिले फेजच्या किमती भेटतात, मग लाईनच्या किमती भेटत असतात. आठवतंय. सगळ्यात पहिले मला कुठल्या किमती भेटतात बेटा फेजच्या, मगच लाईनच्या, जर त्यांनी लाईनच्या किमती दिलेल्या नसतील तर. आता इथे काय झालं मुलं होतं सर पहिले फेजची किंमत भेटायला पाहिजे, पण बेटा तुला इथे लाईनची किंमत दिलेली होती ना, लाईनची किंमत दिलेली होती त्याच्यानंतर मी फेजची किंमत काढली. कळालं. आता इथे पहा मला आय एल इज इक्वल टू आय पी एच आहे मान्य केलं, पण माझ्याकडे आय पी एच आहे का. माझ्याकडे आय पी एच किंवा आय एल तर दिलेला आहे का कुठेतरी नाही. आय एल मला काढायचा आहे, आय पी एच पण तिला दिलेलं नाहीये. आय एल मला काढायला लावलं आहे. तर मग आता सगळ्यात पहिले माझा आय पी एच निघेल, मग माझा आय एल निघेल. पहिले काय निघेल आय पी एच निघेल, मग माझा आय एल निघेल. मग आय पी एच साठी फॉर्म्युला व्हीपीएच आपण कुठला येईल बेटा आरपीएच. व्हीपीएच आपण आरपीएचच का, व्हीपीएच आपण आरपीएचच का, झेडपीएच का नाही येणार. कॉम्बिनेशनचं गणित नाहीये, प्युअर रेजिस्टिव्हचं आहे. म्हणून आय पी एच इज इक्वल टू व्हीपीएच अपॉन आरपीएच. मग व्हीपीएच माझ्याकडे ऑलरेडी काढलेला मी आत्ताच. ठीक आहे. आणि आरपीएच माझ्याकडे आहे का हो आहे 25 ओम राईट. मग सगळ्यात पहिले आयपीएच काढा. मग आयपीएच इज इक्वल टू किती बेटा व्हीपीएच अपॉन खाली आरपीएच. व्हीपीएच अपॉन खाली किती आलं आरपीएच. व्हीपीएच
आत्ताच काढलाय 230.94, त्याला डिवाइडेड बाय आरपीएच. आरपीएच ची किंमत किती बेटा 25. चलो कॅल्क्युलेशन्स करा. आयपीएच ची किंमत भेटेल 230.94, 230.94 त्याला डिवाइडेड बाय 25 किती आलं बेटा 9.23, 9.2376. काय बेटा ते एम्पियर मध्ये. करंट आहे ना, करंट स्पीड कशात असतं बेटा एम्पियर मध्ये. ठीक आहे, आयपीएच भेटला. बरं आता आयएल इज इक्वल टू काय होतं आयपीएच आहे. मग ॲज पुन्हा मग आयएल इज इक्वल टू आयपीएच आहे. मग देअरफॉर आयएल इज इक्वल टू किती आयएल इज इक्वल टू आयपीएच इज इक्वल टू किती आला 9.2376. काय बेटा एम्पियर. म्हणजेच आयएल ची किंमत पुन्हा 9.2376 काय आलं बेटा एम्पियर. ही कोणाची किंमत झाली माझी आयएल ची. कोणाची किंमत झाली बेटा आयएल. पॉवर इज इक्वल टू कुठला बेटा √3 VL IL cos of phi. √3 तर कॉन्स्टंट आहे. VL माझ्याकडे आहे का हो आहे. IL आहे का IL आहे. cos of phi नाही आहे पण cos of phi ची किंमत किती बेटा cos of phi आधी काढून घेऊ. cos of phi इज इक्वल टू किती आहे बेटा RPH अपॉन RPH प्युअर रेजिस्टिव्ह म्हणून cos of phi ची किंमत किती आली बेटा 1. मग पॉवर इज इक्वल टू किती बेटा √3 VL IL त्याला गुणिले cos of phi. कॅल्क्युलेशन्स √3 त्याला गुणिले VL ची किंमत किती बेटा 400. VL ची किंमत किती आली 400 इंटू द IL ची किंमत 9.2376 इंटू cos of phi ची किंमत 1. आता पॉवरची किंमत कॅल्क्युलेशन्स करा पॉवरची किंमत काढा. √3 त्याला गुणिले 400 त्याला गुणिले 9.2376 त्याला गुणिले 1 किती आलं बेटा. EN ची दाबा त्याला 6.399 इंटू 10⁻³ काय बेटा वॅट मध्ये. उत्तर कशात येईल त्याचं वॅट मध्ये. ठीक आहे. चलो आता व्हिडिओ पॉज करा आणि सगळ्यांनी सगळ्याच्या सगळं सम लिहून घ्या. थर्ड सम. ठीक आहे ओके. अपेक्षा ठेवतो थर्ड सम सगळ्यांचं झालं असेल. आता मी चौथ्या समला स्टार्ट करतोय. चौथा सम पुन्हा तुम्हाला इमेजच्या फॉर्ममध्ये दिसून येईल. कॉपी करून घ्यायचं आहे. चौथा सम पुन्हा तुम्हाला इमेजच्या फॉर्ममध्ये दिसून येईल. कॉपी करून घ्यायचं बेटा सगळ्यांनी. चौथा सम इमेजच्या फॉर्ममध्ये दिसून येईल. कॉपी करून घ्यायचं आहे. ओके कॉपी झालं असेल अपेक्षा ठेवतो. ठीक आहे. आता काय म्हणते बेटा चौथं सम ते बघा. चौथं गणित काय म्हणते बेटा बॅलन्स 3 फेज. पुन्हा कुठलं कनेक्शन आहे सगळ्यात पहिले तर ते लिहायचं स्टार कनेक्शन असल्यामुळे IL इज इक्वल टू काय बेटा IPH आणि VL इज इक्वल टू काय √3 VPH. ओके पुढे काय म्हणतोय स्टार कनेक्टेड लोड इज सप्लाइड बाय 3 फेज व्होल्टेजची किंमत दिली. व्होल्टेजची किंमत किती आहे 400 व्होल्ट. पुन्हा आता हे व्होल्टेज कुठलं असेल बेटा लाईन व्होल्टेज. त्यांनी दिलेलं नाहीये म्हणजे बाय डिफॉल्ट कुठलं व्होल्टेज आलं लाईन व्होल्टेज. पुढे रेजिस्टन्स फ्रिक्वेन्सी पण दिली. सॉरी फ्रिक्वेन्सीची किंमत किती बेटा 50 हर्ट्ज. फ्रिक्वेन्सीची किंमत आहे 50 हर्ट्ज. पुढे रेजिस्टन्स पर फेज पुन्हा RPH ची किंमत किती बेटा 10 ओहम. ठीक आहे. फाइंड द फेज करंट म्हणजेच IPH विचारतोय फेज करंट. त्याच्यानंतर पुढे लाईन करंट म्हणजे IL विचारतोय. ठीक आहे. पॉवर फॅक्टर म्हणजे सगळ्यांना माहिती आहे काय असतो बेटा cos of phi विचारतोय. आणि सगळ्यात शेवटी मला काय विचारतो टोटल पॉवर. सगळ्यात शेवटी काय विचारतो बेटा टोटल पॉवर. ओके मला सगळ्यात पहिले तर IPH काढायचा आहे. IPH साठी फॉर्म्युला काय बेटा VPH अपॉन RPH राईट. पुन्हा हे प्युअर रेजिस्टिव्हचं गणित आहे. कुठे इंडक्टर दिसतोय नाही. कॅपॅसिटर दिसतोय नाही. म्हणजे हे गणित माझं पुन्हा कशात झालं बेटा प्युअर रेजिस्टिव्हचं झालं. कुठलं गणित झालं प्युअर रेजिस्टिव्ह. पण IPHचा फॉर्म्युला आधी मला फेजच्या किमती भेटतात बेटा. IPH इज इक्वल टू VPH अपॉन RPH. मग VPH आहे का बघा बघा तुम्हाला VL आहे पण VPH आहे का नाहीये. मग आधी VPH काढा. VPH कसा निघेल ॲज VL इज इक्वल टू किती असतो बेटा √3 VPH असतो राईट. मग VL डिवायडेड बाय √3 इज इक्वल टू किती आलं VPH. VL ची किंमत आताच बघितली आपण 400 डिवायडेड बाय किती बेटा √3 इज इक्वल टू VPH. कॅल्क्युलेशन्स करा तुम्हाला उत्तर भेटेल VPH ची किंमत किती आली बेटा 400 डिवायडेड बाय √3
कॅल्क्युलेशन्स करा. 400 डिवायडेड बाय √3. 400 डिवायडेड बाय √3 230.94. 230.94 काय बेटा व्होल्ट. ही कुठली किंमत झाली VPH ची. ही कुठली किंमत झाली बेटा VPH. मग आता IPH काढा. IPH इज इक्वल टू फॉर्म्युला कुठला येईल VPH अपॉन RPH. VPH अपॉन RPH. ZPH येईल का बेटा नाही. का नाही येणार. ZPH कॉम्बिनेशन साठी येतं. RPH कोणासाठी बेटा प्युअर रेजिस्टिव्ह साठी. मग पुन्हा VPH ची किंमत आत्ताच काढली 230.94 त्याला डिवायडेड बाय RPH. RPH ची किंमत किती आली बेटा 10. चलो IPH कॅल्क्युलेशन्स करा. 230.94 त्याला भागिले 10 23.049 काय बेटा एम्पियर. ही कोणाची किंमत झाली IPH ची. IPH भेटला राईट. आता IL इज इक्वल टू काय असतो IPH का स्टार कनेक्शन आहे. ॲज IL इज इक्वल टू काय असतो IPH विच इज इक्वल टू किती आलं 23.049. ठीक आहे काय आले एम्पियर मध्ये. पुन्हा IL पण भेटला. IL पण भेटून गेला. पुढे काय करायचं आहे पॉवर फॅक्टर म्हणजेच काय असतो बेटा कॉस ऑफ फाय इज इक्वल टू किती बेटा इथे RPH अपॉन RPHच प्युअर रेजिस्टिव्ह आहे म्हणून त्याची किंमत किती आली बेटा 1. पॉवर फॅक्टर पण भेटून गेला राईट. आणि सगळ्यात शेवटी पॉवरची किंमत किती बेटा √3 VL IL इंटू द कॉस ऑफ फाय. ओके √3 तसाच त्याला गुणिले VL त्यांनी दिलेला आहे बेटा किती आहे 400 त्याला गुणिले IL 23.0494 कॉस ऑफ फायची किंमत 1. पॉवरची किंमत कॅल्क्युलेशन्स करा. √3 त्याला गुणिले 400 त्याला गुणिले 23.094 इंटू 1 किती आलं बेटा काहीतरी 15.99 इंटू 10⁻³ काय बेटा वॅटमध्ये. ही कोणाची किंमत आली पॉवरची. ही कोणाची किंमत आली बेटा पॉवर. ही कोणाची किंमत आली पॉवर. कळालं बेटा ठीक आहे. हे माझं झालं चौथं सम. हे काय झालं बेटा चौथं सम. चलो व्हिडिओ पॉज करायचा आहे सगळ्यांनी गणित लिहून घ्यायचं आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे सगळ्यांनी गणित लिहून घ्यायचं आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे सगळ्यांनी गणित लिहून घ्यायचं आहे. ओके अपेक्षा करता सम झाला असेल. पुढचं सम घेऊ नका बेटा थांबा अजून. ठीक आहे त्याच्या आधी काही नोट्स द्यायच्यात आता मला. ठीक आहे महत्वाच्या काही नोट्स आहेत आणि मग आता मी पुढचं सम घेईन. आधी काय नोट आहेत ते बघू. ते ॲक्च्युली फॉर्म्युले आहेत बेटा. ठीक आहे म्हणून त्याला पुन्हा ब्लू पेनने लिहितो. फॉर्म्युलेच आहेत ते. हा आता 6वा फॉर्म्युला. ही जी पॉवर असते ना बेटा ही पॉवर ही ॲक्च्युली माझी ॲक्टिव्ह पॉवर असते. लक्षात ठेवा कुठली पॉवर असते ॲक्टिव्ह पॉवर. पुढच्या सममध्ये मला हे फंडे लागणार आहेत त्याच्यावर प्लीज नीट लक्ष द्या. ठीक आहे पुढच्या सममध्ये मला फंडे लागणार आहेत त्याच्यावर प्लीज नीट लक्ष द्या. कुठली पॉवर असते ही ॲक्टिव्ह पॉवर. मग इथे मी लिहितो त्याला नाव लिहितो ॲक्टिव्ह पॉवर डिनोट केली जाते P या सिम्बॉलनी. त्याचा फॉर्म्युला आहे √3 VL IL त्याला गुणिले कॉस ऑफ फाय. ठीक आहे √3 VL IL त्याला गुणिले कॉस ऑफ फाय. ही कुठली पॉवर झाली बच्चलो ॲक्टिव्ह पॉवर. कुठली पॉवर झाली ॲक्टिव्ह पॉवर. त्याच्यानंतर अजून एक पॉवर असते ती म्हणजे असते रिॲक्टिव्ह पॉवर. आपण हे फॉर्म्युले झालेले आहेत बेटा आपण घेतलेले आहेत. रिॲक्टिव्ह पॉवरचा फॉर्म्युला डिनोट केला तर Q ह्या सिम्बॉल. कशाने असतं बेटा Q. रिॲक्टिव्ह पॉवर कशाने दाखवतात Q. त्याच्यासाठी काय फॉर्म्युला बेटा √3 VL IL त्याला गुणिले साइन ऑफ फाय येतो. √3 VL IL त्याला गुणिले किती असतं बेटा साइन ऑफ फाय. √3 VL IL त्याला गुणिले किती असतं बेटा साइन ऑफ फाय. कॉस ऑफ फाय येत नाही तर किती असतं बेटा साइन ऑफ फाय. अजून आता इथे कॉस ऑफ फाय साइन ऑफ फाय काढण्यासाठी पण आपल्याकडे काही फॉर्म्युले आहेत. ते कसे येतात ते सांगतोय. आपण ट्रायंगल शिकलो बेटा आठवतोय. इथेकडच्या साईडला काय असतं बेटा तुमचा इथे अँगल आला सपोज तर इकडे काय येतो RPH इकडे काय येतो XPH आणि इकडे टोटल काय असतो ZPH. ठीक आहे मग आता कॉस ऑफ फाय म्हणजे काय असतं बेटा माहिती आहे ॲडजसेंट अपॉन हायपोटेन्यूज. शिकलो बेटा आपण. मग कॉस ऑफ फाय ॲडजसेंट म्हणजे किती आला RPH अपॉन खाली किती येतं बेटा ZPH. RPH अपॉन ZPH. मग देअरफॉर मग कॉस ऑफ फायला काय लिहू शकतो मी कॉस ऑफ फाय इज इक्वल टू काय येतं बेटा RPH अपॉन ZPH. ठीक आहे
हे कॉस ऑफ फाय. खूप वेळ झालाय फॉर्म्युला हा कॉस ऑफ फायचा. इथे आपण डायरेक्ट घेतो पण तो येतो ह्या फंड्याने येतो. इथे आपण डायरेक्ट घेतो पण तो येतो ह्या फंड्याने. दोघं फॉर्म्युले सेमच आहेत बेटा. दिसतायत बेटा. कॉम्बिनेशनच चालू आहे फक्त. ठीक आहे. तसंच साइन ऑफ फाय पण लिहिता येईल. साइन ऑफ फाय काय असतं बेटा माहिती का? ऑपोजिट अपॉन हायपोटेनस. साइन ऑफ फाय काय असतं? ऑपोजिट बाजू. साइन ऑफ फाय ऑपोजिट बाजू. ऑपोजिट बाजू म्हणजे किती आली? XPH अपॉन हायपोटेनस म्हणजेच किती आलं? ZPH. मग इथे पुन्हा जर मला साइन ऑफ फाय लिहायचं झालं तर साइन ऑफ फाय इज इक्वल टू किती आलं? XPH अपॉन ZPH. साइन ऑफ फाय इज इक्वल टू किती आलं बेटा? XPH अपॉन ZPH. कळालंय? मग कॉस ऑफ फाय काढायचा असेल तर फॉर्म्युला कुठला येतो? RPH अपॉन ZPH. साइन ऑफ फाय काढायचा असेल तर XPH अपॉन ZPH. साइन ऑफ फाय काढायचा असेल तर किती येतं बेटा? XPH अपॉन ZPH. कळालंय? ठीक आहे. व्हिडिओ पॉज करा. हे फॉर्म्युलाच्या याच्यात जागा असेल तिथं लिहून घ्या. तिथं जागा नसेल तर आत्ताच्या कन्सेप्टमध्ये लिहिलं म्हणजे सम झाला असेल त्याच्या पुढे कंटिन्यू 6वा फॉर्म्युला म्हणून फॉर्म्युले म्हणून टाकायचे. फॉर्म्युले आणि 6वा फॉर्म्युला हे खाली लिहून घ्या. जर फॉर्म्युला पेजमध्ये जागा असेल जिथे तुम्ही हे सगळे फॉर्म्युले तिथे काही जागा असेल तिथेच हे फॉर्म्युले लिहून घ्या. जागा नसेल तर नवीन कन्सेप्टमध्ये समच्या पुढे आत्ता लिहून घ्या. काही अडचण नाही. ठीक आहे. चलो लिहून घ्या सगळेजण पटापट पटापट पटापट. ओके. अपेक्षा ठेवतो झालं असेल म्हणून. आता मी सम स्टार्ट करतो दिला. आता माझा 5वा सम चालू होतोय. ठीक आहे. आता गणिताकडे लक्ष द्या. महत्त्वाचा फंड आहे. 3 इम्पिडन्सेस. आता इम्पिडन्सेस म्हणतोय तो रेजिस्टन्स नाही आहे. इम्पिडन्स. इम्पिडन्स म्हणजे झेड आला. राईट. इम्पिडन्स म्हणजे काय आलं बेटा? झेड ऑफ रेजिस्टन्सेस. ज्याच्यामध्ये रेजिस्टन्सची किंमत किती म्हणतोय बेटा तो? 2 ओहम. 2 ओहम अँड 2 ओहम इंडक्टिव्ह रिॲक्टन्स. 2 ओहम म्हटलंय. ओहम म्हणजे डायरेक्टली XPH ची किंमत आहे. एल नाही दिलेला. एल असतं तर कशात असतं बेटा? हेनरीमध्ये असतं. एल कशात येतो बेटा माहिती आहे सगळ्यांना? एलचं युनिट काय असतं? हेनरी. कॅपॅसिटी. एल म्हणजे काय? इंडक्टर. इंडक्टरचं युनिट कशात असतं? हेनरी. 3 गोष्टी माहिती आहेत ना बेटा? इंडक्टरचं युनिट कशामध्ये येतं? हेनरीमध्ये. कॅपॅसिटरचं युनिट कशामध्ये येतं? फॅरेडेमध्ये. आणि एक्स असेल तर कशाचं युनिट येतं? ओहममध्ये. ठीक आहे. मग तो XL असेल किंवा XC असेल काही असू द्या. इथे त्यांनी काही स्पेसिफाय केलेलं नाही. इंडक्टिव्ह रिॲक्टन्स म्हणतोय म्हणजे हा XLPH मला देत आहे. काय लिहित आहे बेटा? XLPH ची किंमत किती म्हणतोय तो? XLPH ची पण किंमत किती म्हणतोय तो? 2 ओहम. ठीक आहे. 2 ओहम. आर कनेक्टेड इन अ मेश. आर कनेक्टेड इन अ कशामध्ये बेटा? मेश. मेश म्हणजे सगळ्यांना माहिती आहे. मेश म्हणजेच काय असतं? डेल्टा. मग आता त्याच्या फॉर्म्युला लिहून घ्या. IL इज इक्वल टू किती येतं बेटा? √3 IPH आणि VL इज इक्वल टू किती असतो? VPH. डेल्टा कनेक्शन साठी IL इज इक्वल टू √3 IPH आणि VL इज इक्वल टू किती असतं? VPH. पुढे वाचा बघा. अक्रॉस द 3 फेज. ओके. व्होल्टेजची किंमत दिलेली आहे. VL ची किंमत किती बेटा? 400 व्होल्ट. VL ची किंमत किती आहे? 400 व्होल्ट AC सप्लाय. डिटरमाइन द फेज करंट. फेज करंट म्हणजेच IPH विचारतोय. पुढे लाईन करंट म्हणजेच IL विचारतोय. ओके. लाईन करंट, फेज करंट, ऍक्टिव्ह अँड रिॲक्टिव्ह पॉवर. ऍक्टिव्ह म्हणजे P, रिॲक्टिव्ह म्हणजे Q. आता कन्सेप्ट का घेतले कळायला असेल बेटा. ऍक्टिव्ह पॉवर आणि रिॲक्टिव्ह पॉवर पण विचारतोय. मला सगळ्यात पहिले IPH. IPH साठी फॉर्म्युला कुठला आहे बेटा? आता IPH इज इक्वल टू VPH अपॉन ZPH. VPH अपॉन किती? ZPH. कॉम्बिनेशन आलंय ना? का कॉम्बिनेशन आहे? R पण आहे X पण आहे. राईट. R पण आहे X पण आहे म्हणजे काय झालं? कॉम्बिनेशन. मग आधी ZPH च्या मागे लागा. मग ZPH चा फॉर्म्युला आली. ZPH इज इक्वल टू किती बेटा? अंडर रूट ऑफ RPH चा स्क्वेअर प्लस XLPH चा स्क्वेअर प्लस किती आलं बेटा? XLPH चा स्क्वेअर. RPH ची किंमत ब्रॅकेटच्या आतमध्ये 2 चा स्क्वेअर पुन्हा प्लस 2 चा स्क्वेअर. मग ZPH ची किंमत. कॅल्क्युलेशन्स करा. कॅल्क्युलेशन्स करा बेटा. चलो काय म्हणतोय तो? अंडर रूट टाकलं, ब्रॅकेट उघडली, 2 चा स्क्वेअर प्लस 2 चा स्क्वेअर, ब्रॅकेट कंप्लीट. 2.82 काय बेटा? ओहम. ही कोणाची किंमत आली? ZPH. राईट. बरं. पुढे आता IPH चा माझ्याकडे फॉर्म्युला किती आहे? VPH अपॉन ZPH. VPH आहे का? नाहीये. पण VL आहे. मग ऍज VL इज इक्वल टू काय बेटा? VPH. डेल्टा कनेक्शन ना? VL इज इक्वल टू VPH विच इज इक्वल टू किती बेटा? 400 व्होल्ट. ठीक आहे. डेल्टा कनेक्शन मध्ये VL इज इक्वल टू VPH असतं म्हणून किती आलं? 400 व्होल्ट. आता ZPH पण भेटला, VPH पण भेटला.
मग आता आयपीएच काढता येईल. आयपीएच इज इक्वल टू फॉर्म्युला किती आला व्हीपीएच अपॉन झेडपीएच. व्हीपीएच ची किंमत 400 त्याला डिवायडेड बाय झेडपीएच आत्ताच काढलं 2.82. चलो आयपीएच कॅल्क्युलेशन्स करा. 400 डिवायडेड बाय 2.82 किती आलं 141.84 काय बेटा एम्पियर. ही कोणाची किंमत आली आयपीएच भेटलं. पुढे काय करायचंय मला आयएल लाईन करंट पण विचारतो. लाईन करंट मग आयएल इज इक्वल टू फॉर्म्युला किती आहे √3 आयपीएच. मग √3 त्याला गुणिले आयपीएच 141.84. चलो कॅल्क्युलेशन्स करा. आयएल ची किंमत भेटेल √3 त्याला गुणिले 141.84 किती आलं बेटा 245.67 काय पुन्हा इथे एम्पियर. कोणाची किंमत आली बेटा आयएल. कोणाची किंमत आली आयएल. क्रॉस चेक फक्त करू द्या 2 मिनिटं. आता मला 2 पॉवर काढायच्या आहेत. कुठल्या बेटा एक ऍक्टिव्ह पॉवर आणि एक रिएक्टिव्ह पॉवर. ऍक्टिव्ह पॉवर काढायचा असेल तर मला काय लागतं बेटा कॉस ऑफ फाय. ऍक्टिव्ह पॉवर काढायचा असेल तर काय लागतो कॉस ऑफ फाय. आधी त्याच्या बघू √3 कॉन्स्टंट आहे. व्हीएल माझ्याकडे आहे आयएल माझ्याकडे आहे आयएल पण आहे राईट. मला फक्त आता कॉस ऑफ फाय साइन ऑफ फाय पाहिजे. मग ऍक्टिव्ह पॉवर साठी सगळ्यात पहिले कॉस ऑफ फाय लागेल राईट. ऍक्टिव्ह पॉवर साठी सगळ्यात पहिले काय लागेल बेटा कॉस ऑफ फाय. मग सगळ्यात पहिले कॉस ऑफ फाय इज इक्वल टू फॉर्म्युला किती येतो आरपीएच अपॉन झेडपीएच. ओके आरपीएच ची किंमत 2 त्याला डिवायडेड बाय झेडपीएच 2.82. चलो कॉस ऑफ फाय कॅल्क्युलेशन्स करा. 2 डिवायडेड बाय 2.82 किती आलं बेटा 0.709. ही कोणाची किंमत आली कॉस ऑफ फाय. मग आता इथे मला पॉवर ऍक्टिव्ह पॉवर कुठली पॉवर बेटा पॉवर मध्ये कुठली पॉवर आहे ऍक्टिव्ह पॉवर. फॉर्म्युला किती आला √3 VL IL त्याला गुणिले कॉस ऑफ फाय. ओके मग √3 तसाच VL माझ्याकडे दिलेला आहे त्यांनी 400 त्याला गुणिले IL आपण काढलाय वाटतं. IL ची किंमत 245.67 त्याला गुणिले कॉस ऑफ फाय पण काढला किती आला 0.709. चलो पॉवरची किंमत कॅल्क्युलेशन्स करा. √3 त्याला गुणिले किती 400 त्याला गुणिले 245.67 त्याला गुणिले 0.709 किती आलं बेटा. ENG चा मोठं उत्तर आहे 120. पॉवरची किंमत 120.67 राईट 120.67 त्याला गुणिले 10⁻³ काय बेटा वॅटमध्ये. ही कोणाची किंमत आली पॉवरची. आता पुन्हा म्हणजे ऍक्टिव्ह पॉवर भेटली. यालाच वाटलंच तर मी असं इथे पुढे यालाच काय लिहून टाकतो बेटा त्यांनी ज्या फॉर्म मध्ये विचारले त्या फॉर्म मध्ये. हीच काय झाली माझ्यासाठी ऍक्टिव्ह पॉवर. बेटा ऍक्टिव्ह पॉवर. आता अजून एक काढायचं आहे ती म्हणजे कुठली बेटा रिएक्टिव्ह पॉवर काढायचं म्हटलं तर मला साइन ऑफ फाय लागेल राईट. रिएक्टिव्ह पॉवर काढायचं म्हटलं तर काय लागेल बेटा साइन ऑफ फाय. मग सगळ्यात पहिले साइन ऑफ फायचा फॉर्म्युला साइन ऑफ फाय इज इक्वल टू किती असतो बेटा XPH अपॉन झेडपीएच. पण XPH ची पण किंमत किती बेटा 2च आहे त्याला डिवायडेड बाय झेडपीएच 2.82 चे. म्हणजे ऍक्च्युअली चेंज होईल का बेटा काही नाही का. इथे XPH आणि RPH दोघं सेम होते म्हणून प्रत्येक गणितामध्ये सेम असेलच असं नाही बेटा. ठीक आहे 2-3 वेळेस सांगते प्रत्येक गणितामध्ये असं असेलच असं नाही. मग कॉस ऑफ फाय डिवाइड केलं किती आलं 0.709. मग आता रिएक्टिव्ह पॉवरचा फॉर्म्युला √3 VL IL त्याला गुणिले साइन ऑफ फाय. √3 VL IL त्याला गुणिले साइन ऑफ फाय. मग √3 त्याला गुणिले VL ची किंमत 400 त्याला गुणिले IL ची किंमत 245.67 इंटू साइन ऑफ फाय 0.709. चलो रिएक्टिव्ह पॉवर तेवढंच निघेल बेटा 120.67 त्याला गुणिले 10⁻³ काय बॅक. यालाच मी काय लिहू शकतो अजून एक रिएक्टिव्ह पॉवर. ओके बेटा कळाले. बरं 2-3 वेळेस सांगतोय एकच गोष्ट. ह्याच गणितामध्ये दोघं उत्तर तुमचे म्हणजे पॉवर कुठली बेटा
ऍक्टिव्ह पॉवर रिएक्टिव्ह पॉवर, ह्याच गणितामध्ये ऍक्टिव्ह पॉवर रिएक्टिव्ह पॉवर सेम आली. सगळ्याच गणितामध्ये असं येतं असं नाही. ह्या गणितामध्ये काय आलं तर आरपीएच आणि एक्सपीएच दोघं कसे होते सेम, म्हणून इथे कॉस ऑफ फायची जी किंमत होती तीच कुठली आली बेटा साइन ऑफ फायची. पण ऍक्च्युली प्रत्येक सम मध्ये तसंच येतं असं नाही, कदाचित चेंज होऊ शकतं, लक्षात ठेवा. ठीक आहे, कदाचित ती व्हॅल्यू चेंज होऊ शकते असं लक्षात ठेवा. ठीक आहे, कदाचित ती व्हॅल्यू चेंज होऊ शकते असं लक्षात ठेवा. ठीक आहे, 2-3 वेळेस सांगितलंय बेटा. फाईन, व्हिडिओ पॉज करायचा आहे, सगळंच्या सगळं सम लिहून घ्यायचंय शांततेमध्ये. व्हिडिओ पॉज करायचा आहे, सगळंच्या सगळं सम लिहून घ्यायचंय शांततेमध्ये. व्हिडिओ पॉज करायचा आहे, सगळंच्या सगळं सम लिहून घ्यायचंय शांततेमध्ये. ओके, अपेक्षा ठेवतो सम झाला असेल, अपेक्षा ठेवतो सम झाला असेल. फाईन, आता पुन्हा पुढचा सम तुम्हाला इमेजच्या फॉर्म मध्ये दिसून येईल, कॉपी करून घ्यायचा आहे. मी तो पण इकडचं गणित पुसतो. इमेजच्या फॉर्म मध्ये सम दिसून येईल, कॉपी करून घ्यायचंय. इमेजच्या फॉर्म मध्ये सम दिसून येईल, कॉपी करून घ्यायचं. काय म्हणतो बेटा, 3 सिमिलर इंडक्टर इच ऑफ रेजिस्टन्सेस. आता पहा, 3 सिमिलर इंडक्टर म्हणतोय आणि रेजिस्टन्सची किंमत देतोय. ठीक आहे, रेजिस्टन्सची किंमत किती बेटा, आरपीएच असेल ना तो, आरपीएच ची किंमत किती आहे बेटा 10 ओहम. पुढे अँड इंडक्टन्स, मागच्या गणितामध्ये इंडक्टिव्ह रिॲक्टन्स दिलेला होता, या गणितामध्ये फक्त इंडक्टन्स म्हणतोय. आणि त्याचं युनिट पण बघा, युनिट हेनरी मध्ये. युनिट कशात बेटा हेनरी मध्ये, युनिट बघा, युनिट कशामध्ये बेटा हेनरी मध्ये. म्हणजे एल ची किंमत दिली आहे 0.019 हेनरी. ओके, पुढे आर कनेक्टेड इन अ डेल्टा. कुठलं कनेक्शन आहे बेटा डेल्टा, हे माझं 6वं गणित आहे. डेल्टा, डेल्टा म्हटलं की पहिले फॉर्म्युले आय एल इज इक्वल टू किती असतं बेटा √3 IPH आणि VL इज इक्वल टू किती असतं VPH. VL इज इक्वल टू किती असतं VPH. पुढे बघा काय म्हणतोय, टू 3 फेज व्होल्टेजची किंमत दिलेली, VL ची किंमत दिलेली. VL किती म्हणतो बेटा 415 व्होल्ट. ठीक आहे, पुढे सप्लाय, कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ द लाईन करंट. लाईन करंटची किंमत सांग. पुढे पॉवर फॅक्टर. ओके, पॉवर फॅक्टर म्हणजेच काय, कॉस ऑफ फायची किंमत सांग. आणि सगळ्यात शेवटी पॉवर इनपुट टू द सर्किट, म्हणजे पॉवरची किंमत सांग. ठीक आहे, एवढ्या गोष्टी मला याच्यात काढायच्या आहेत. सगळ्यात पहिले तर आय एल काढायचा आहे. आय एल साठी काय बेटा फॉर्म्युला, आय एल इज इक्वल टू, आम्हाला माहिती आहे आय एल इज इक्वल टू √3 IPH असतो, राईट. सगळ्यात पहिले IPH √3 IPH. मग IPH साठी VPH अपॉन ZPH. VPH आहे का, हो आहे. का VL इज इक्वल टू VPH असतो, मग VL इज इक्वल टू VPH इज इक्वल टू, इथे मी VPH लिहितो, चालेल बेटा. म्हणजे मला इथे VL इज इक्वल टू VPH इज इक्वल टू किती किंमत आली बेटा 415 व्होल्ट. दोघं सेम आहेत ना, डेल्टा कनेक्शन साठी दोघं सेम असतं, राईट. ओके, मग आता मी कोणाच्या मागे लागेल ZPH. ZPH च्या साठी √RPH चा स्क्वेअर प्लस XLPH चा स्क्वेअर. पण XL आहे का, नाही, काढावं लागेल. कुठला फॉर्म्युला, XLPH साठी इथे पहा, XLPH इज इक्वल टू कुठला फॉर्म्युला बेटा ओमेगा L which is equal to 2 pi f into the L which is equal to 2 pi into the f. f फ्रिक्वेन्सी त्यांनी दिलेली आहे, अजून करा 50. ठीक आहे, फ्रिक्वेन्सी जर दिलेली नसेल, दिलेली का बेटा कुठे बघा बघा, हा फ्रिक्वेन्सी दिलेली आहे बेटा 415 व्होल्ट आहे ना, त्याच्या इथे फ्रिक्वेन्सी पण दिलेली 50 हर्ट्ज दिसते बेटा. फ्रिक्वेन्सी द्यायची होऊन गेली आपल्याकडनं, फ्रिक्वेन्सी दिलेली आहे किती बेटा 50 हर्ट्ज इंटू एल. एल ची किंमत किती आहे 0.019. ठीक आहे, चलो XLPH कॅल्क्युलेशन्स करा, कॅल्क्युलेशन्स करा. किती बेटा 2 पाय इंटू 50 इंटू 0.019. ठीक आहे, किती आलं 5.969. काय बेटा इथे ओहम. ही कोणाची किंमत आली XLPH, ही कोणाची किंमत आली XLPH. आता ZPH च्या मागे लागा. ZPH इज इक्वल टू √ किती बेटा RPH चा स्क्वेअर प्लस XLPH चा स्क्वेअर विच इज इक्वल टू पुन्हा √ च्या आतमध्ये RPH दिलेलं आहे किती बेटा 10 चा स्क्वेअर प्लस XLPH किती आलं 5.969, त्याचा काय झाला स्क्वेअर, ब्रॅकेट कंप्लीट. ZPH ची किंमत कॅल्क्युलेशन्स करा.
झेडपीएच ची किंमत कॅल्क्युलेशन अंडर रूट ब्रॅकेटच्या आतमध्ये 10 चा स्क्वेअर प्लस 5.969 त्याचा स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट किती आलं बेटा 11.64 काय लिहिते ओहम ही कोणाची किंमत आली झेडपीएच पण भेटला पुढे काय काढायचं आता झेडपीएच भेटला बेटा ओके आता पुढे आयपीएच चा माझ्याकडे फॉर्म्युला आहे आयपीएच इज इक्वल टू काय फॉर्म्युला बेटा व्हीपीएच अपॉन झेडपीएच आधी फेजच्या किमती भेटतात मग बाकीच्या किमती ठीक आहे व्हीपीएच किती आहे 415 त्याला डिवाइडेड बाय झेडपीएच 11.64 ओके मग आता आयपीएच इज इक्वल टू 415 त्याला डिवाइडेड बाय 11.64 किती आलं 35.65 काय बेटा ते एम्पियर मध्ये कोणाची किंमत झाली आयपीएच पण मला आयएल विचारतोय मग आयएल इज इक्वल टू फॉर्म्युला किती असतो बेटा √3 आयपीएच आयएल इज इक्वल टू किती असतो √3 आयपीएच मग √3 त्याला गुणिले आयपीएच ची किंमत किती आहे 35.65 चलो आयएल ची किंमत कॅल्क्युलेशन्स करा √3 त्याला गुणिले 35.65 किती आलं बेटा 61.74 काय बेटा एम्पियर 61.74 एम्पियर 61.74 काय आलं बेटा एम्पियर आयएल पण भेटला आता काय करायचंय कॉस ऑफ फाय पॉवर फॅक्टर म्हणजेच काय असतं बेटा कॉस ऑफ फाय इज इक्वल टू फॉर्म्युला किती बेटा आरपीएच अपॉन झेडपीएच आठवतंय आरपीएच ची किंमत 10 त्याला डिवाइडेड बाय झेडपीएच आपण काढलेलं आहे 11.64 चलो पॉवर फॅक्टर कॅल्क्युलेशन्स करा 10 डिवाइडेड बाय 11.64 किती आलं 0.859 ही कोणाची किंमत आली बेटा पॉवर फॅक्टर भेटला आता पुढे काय काढायचं बेटा सगळ्यात शेवटी मला पॉवर काढायची पॉवर साठी फॉर्म्युला √3 VL cos ऑफ फाय कुठली पॉवर काढायची ऍक्च्युली ऍक्टिव्ह पॉवर आहे कुठली पॉवर आहे ऍक्टिव्ह पॉवरचा फॉर्म्युला √3 VL into the IL त्याला गुणिले cos ऑफ फाय सगळ्या किमती आहेत का बघा √3 तर कॉन्स्टंट आहे VL आहे IL आपण काढलेला आहे cos ऑफ फाय आत्ताच काढला राईट मग सगळ्या किमती आहेत √3 त्याला गुणिले VL ची किंमत 415 त्याला गुणिले IL 61.74 त्याला गुणिले cos ऑफ फाय 0.859 चलो कॅल्क्युलेशन्स करा √3 त्याला गुणिले किती बेटा 415 त्याला गुणिले 61.74 त्याला गुणिले 0.859 ची दाबा 38.12 into 10⁻³ वॅट 38.12 into 10⁻³ वॅट कळाले बेटा ओके ठीक आहे चलो इथे तुमचे सगळेच्या सगळे हे सम्स झालेले आहेत बेटा ठीक आहे इथे तुमचे सगळेच्या सगळे सम्स झालेले आहेत ठीक आहे व्हिडिओ पॉज करायचा आहे सगळ्याच्या सगळं सम लिहून घ्यायचं आहे सहावगणित व्हिडिओ पॉज करायचा आहे सगळ्याच्या सगळं सम लिहून घ्यायचं आहे ठीक आहे व्हिडिओ पॉज करा सगळ्याच्या सगळं सम लिहून घ्या शांततेमध्ये ओके सम लिहून झालं असेल तर दॅट्स ऑल बेटा बाकीचं उद्या थँक्यू गुड डे